गेल्या काही दिवसांपासून मान तालुक्यात झालेल्या खुनाच्या 2 घटना ताज्या असतानाच आज खटाव तालुक्यात एक खून झाल्यानं संपूर्ण सातारा जिल्हा हादरून गेलाय। चारित्र्याच्या संशयावरून पतीनं पत्नीला कायमचं संपवल्याची घटना पुसेगाव पोलीस ठाण्याअंतर्गत घडली आहे। विशेष म्हणजे लोखंडी रॉड डोक्यात घालून पत्नीचा खून केल्यानंतर पती विनोद जाधव हा स्वतःच पोलीस ठाण्यात हजर झाला। खटाव तालुक्यातील पुसेगाव पासून 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या कटगुण गावच्या बाहेरील बाजूस व सातारा सोलापूर हायवेच्या लगत असलेल्या गोसावी वस्तीवर खुनाची भयंकर घटना 17 सप्टेंबर रोजी भर दुपारी घडली। गोसावी वस्तीवर भंगार व्यावसायिकांची वस्ती आहे। त्याच वस्तीवरील पिंकी जाधव व विनोद जाधव या दाम्पत्यामध्ये काहीतरी कारणावरून जोरदार भांडण झालं। हे भांडण इतक्या विकोपाला गेलं की विनोद याला राग अनावर झाला। त्यामुळे विनोद याने शेजारी पडलेला लोखंडी रॉड पिंकीच्या डोक्यात मारला। हा वार वर्मी लागल्यानं तिचा जागीच मृत्यू झाला। घटना भर दुपारी 12च्या सुमारास घडली। त्यावेळी वस्तीमध्ये लोकांची ये जा नव्हती। त्यामुळे विनोद पत्नीला संपवून स्वतःच पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला। पुसेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमन यांनी योगेश बागल व तात्यासाहेब ढोले यांच्या समवेत तत्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली। आज पुसेगाव पोलीस स्टेशन इथे मोजे कटगुण गावी एक पिंकी विनोद जाधव वय वर्ष 22 या महिलेचा खून झालेला आहे आणि हा खून तिच्या पतीने संशयित आरोपी विनोद विजय जाधव याने केलेला आहे। त्या संशयित आरोपीला पोलीस स्टेशन पुसेगावच्या माध्यमातून आमच्या टीमनं ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील अधिक तपास सुरू आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या माणदेशी आवाज चॅनलला सबस्क्राइब करा। आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा। धन्यवाद।